सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 6वी, विषय इतिहास, धडा क्रमांक 3, हडप्पा संस्कृती. या धड्याशी संबंधित, या पाठाशी संबंधित हे लेक्चर आपण सुरू करत आहे. लगेचच पीपीटी ऑन करतो आणि त्यानंतर आपण या लेक्चरची सुरुवात करूया. Yes, so dear students, let's start. मुळातच पहिली गोष्ट म्हणजे हा जो धडा मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्याचं नाव आहे हडप्पा संस्कृती. हा धडा शिकवत असताना आपण डायरेक्ट हडप्पाकडे येणार नाही. मुळात हडप्पा ही जगातील सर्वात प्राचीन असणाऱ्या संस्कृतींपैकी एक आहे आणि त्यामुळे विश्वाच्या निर्मितीपासून ते हडप्पा पर्यंत कसा प्रवास झालेला आहे हे अतिशय थोडक्यात आपण सुरुवातीला पाहणार आहे. म्हणजेच तुम्हाला सर्वांना एक गोष्ट क्लिअर होईल की तुम्ही एखादी मालिका पाहत असाल, एखाद्या ईश्वराशी संबंधित असेल किंवा एखाद्या बाबा बुवाचं काहीतरी चमत्कारचं काहीतरी कीर्तन ऐकत असाल तर ती संकल्पना डोक्यातून बाजूला होईल. इतिहास म्हणून किंवा विज्ञान म्हणून आपण कसं पाहतो, हा श्रद्धा म्हणून तुम्ही काही एखाद्या देवाचं काही किंवा बाबा बुवाचं पाहत असाल तो विषय वेगळा. पण जर इतिहास म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर सध्या मान्य असलेल्या पद्धतीनुसार, लक्षात घ्या माझं वाक्य, सध्या मान्य असलेल्या गोष्टींनुसार इतिहास कसा आहे तो मी तुमच्या समोर मांडणार आहे. याच्यात जर अजून काही संशोधन झालं आणि समजा विज्ञानानेच किंवा इतिहासातील एखाद्या शास्त्रज्ञाने किंवा काही शास्त्रज्ञांनी गोष्ट मान्य केली की नाही अशा अशा पद्धतीने या सृष्टीची निर्मिती झाली तर आपण तशा पद्धतीने शिकूयात. आज जे मान्य आहे त्या पद्धतीने आपण पाहणार आहे. अतिशय थोडक्यात विश्वाच्या निर्मितीपासून इयत्ता 5वी पर्यंतचा सगळा भाग 2 मिनिटात मी तुमच्या समोर मांडतोय. आजपासून 13.70 अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग झाला, अर्थात एका लहानशा बिंदूमधून प्रचंड मोठा स्फोट झाला आणि एका क्षणामध्ये या विश्वाची निर्मिती झाली. त्यानंतर 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सूर्याच्या निर्मितीची सुरुवात झाली आणि याच सूर्याच्या आजूबाजूला जे काही सगळा धूर धुरक काय म्हणजे त्याला आपण वादळ म्हणूयात, वेगवेगळे वायू म्हणूयात, हे सगळे जे काही फिरत होते ते एकत्र होऊन वेगवेगळ्या ग्रहांची निर्मिती सुरू झाली. त्यातच आपला पृथ्वी हा ग्रह तयार झाला. आजपासून 3.5 अब्ज वर्षांपूर्वी म्हणजेच 350 कोटी वर्षांपूर्वी सजीवांची निर्मिती झाली आणि ही निर्मिती कशा पद्धतीने मानवापर्यंत येते ते तुम्ही या ठिकाणी पाहताय. इयत्ता 5वी मध्ये आपण याचा थोडासा भाग पाहिलेला आहे. जलचर, उभयचर, भूच आपण पाहिलेला आहे. आजपासून 18 करोड वर्षांपूर्वी डायनासोर्सचं राज्य या आजपासून 6,60,00,000 वर्षांपूर्वी एक प्रचंड मोठा धूमकेतू आपल्या पृथ्वीवरती येऊन आदळला आणि सगळे डायनासोर्स जे आहेत ते नष्ट होऊन गेले. आणि 6,60,00,000 वर्षांच्या नंतर पुढे आजपासून 2 लाख म्हणजे त्या काळामध्ये 6,60,00,000 वर्षांपूर्वी जेव्हा डायनासोर आणि मोठमोठे प्राणी नष्ट झाले त्यावेळी आता जसा तुम्हाला दिसतोय तसा एक उंदरासारखा लहानसा मॅमल म्हणजे सस्तन प्राणी जमिनीच्या खाली जाऊन लपला आणि त्याचीच पुढची उत्पत्ती म्हणजे 6,58,00,000 वर्षाची उत्पत्ती होत होती आजपासून 2 लाख वर्षांपूर्वी. या एप वानरांना आता इथून 5वीला आपण डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. इथून पुढचा जो कालावधी आहे तो आहे या आदिमानवाचा प्रवास. एप वानर जंगलातून खाली उतरला आफ्रिकेच्या आणि त्यानंतर त्याने जो प्रवास सुरू केला, सुरुवातीची 70,000 वर्ष तो या भागामध्ये आफ्रिकेमध्ये होता. 1,00,000 वर्षांपूर्वी तिथून बाहेर पडला, 40,000 वर्षांपूर्वी युरोपमध्ये आला, 67,000 वर्षांपूर्वी तो आपल्या यापुढे भारत आणि चीन या बाजूला वळाला, 40 ते 60 हजार वर्षांपूर्वी तो ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला आणि 20,000 वर्ष आणि 13,000 वर्षांपूर्वी तो
कशा रीतीने उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडामध्ये पोहोचलेला आहे याचा मॅप आपण पाहतोय. 67,000 वर्षांपूर्वी हा जो मानव आहे म्हणजे होमो हॅबिलिस, त्या अंगठ्याच्या कुशलतेने किंवा बोटांचा कुशलतेने वापर करणारा मानव, होमो इरेक्टस म्हणजे ताठकाण्याचा मानव, होमो निअँडरथल म्हणजे शक्तिमान मानव, होमो सेपियन म्हणजे बुद्धिमान मानव आणि होमो सेपियन सेपियन म्हणजे प्रगत बुद्धीचा मानव, या सर्वांच्या वाटचालीचा विकासाचा हा सगळा आराखडा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 67,000 वर्षांपूर्वी साधारणपणे हा जो प्राणी आहे, हा जो मानव आहे, हा मानव या भागामध्ये आपल्या भारताच्या भागामध्ये पोहोचला आणि तिथून पुढे जवळपास 50,000 वर्ष तो आहे त्या स्थितीमध्ये होता, स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्यानंतर पुढे जो बदल त्याने सुरू केला, त्या बदलातून आजचा मानव तयार झाला, आजची संस्कृती तयार झाली. आणि या संस्कृतीतील सगळ्यात पहिली संस्कृती या माणसाने शोधून काढली, सर जॉन मार्शल. जगामध्ये 4 संस्कृती उदयाला आल्या. इजिप्तची रोमन संस्कृती सगळ्यात प्राचीन संस्कृती, म्हणजे सगळ्यात प्राचीन 4 शहर असं आपण म्हणूयात. इजिप्तची रोमन संस्कृती, टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मध्ये असणारी मेसोपोटेमिया संस्कृती, आपल्या भारतातील हडप्पा संस्कृती आणि हुएंग या नदीच्या काठावर चीनची संस्कृती. तर सर जॉन मार्शल यांनी पहिल्यांदा हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. आता काय आहे हडप्पा, कुठे आहे, कसं आहे, आपण वळूयात त्याकडे. हे पहा, जो समोर तुम्हाला नकाशा दिसतो, यामध्ये ज्या मी तुम्हाला 4 संस्कृती सांगितल्या त्या बघा. इकडच्या बाजूला इकडे तुम्हाला या 4 ज्या संस्कृती आहेत त्यापैकी इथे या भागामध्ये हडप्पा हे शहर आहे. जर आपण जगाचा नकाशाचा अंदाज घेतला तर आफ्रिका इथून बाहेर पडताना सुरुवातीला इकडे तुम्हाला इजिप्त, नंतर पुढे इकडे टायग्रिस युफ्राटिस, इकडे तुम्हाला हडप्पा आणि इकडे तुम्हाला चीनची संस्कृती, होयांग हो नदी म्हणजे नाईल नदी, त्या 2 नद्या सिंधू नदी आणि होयांग हो नदी, अशा 4 नद्यांच्या काठांवर या 4 संस्कृती उभ्या राहिल्या. पहिल्यांदा मानवाने तयार केलेली शहरं या भागात आहेत. बाकी अख्ख्या जगामध्ये फक्त सगळेच्या सगळेजण जंगलात जाऊन शिकार करतायत बस. जो युरोप आज आपल्या जगावर राज्य करण्याचा विचार करतो, युरोप ज्याला आपण प्रगत देश म्हणतो, प्रगत राष्ट्र म्हणतो ना बाळांनो, साधारण 400-500 वर्षांपूर्वीपर्यंत या ठिकाणी काहीच नव्हतं. त्यांना अंगावर घालायचे कपडे मलमलचं कापड भारतातून पुरवलं जात होतं, चीनमधून पुरवलं जात होतं. त्यांच्या जेवणामध्ये मसाल्याचे पदार्थ आपण दिले तेव्हा त्यांच्या जेवणाला चव आली. 400-500 वर्षांपूर्वी. मी तुम्हाला सांगतोय आजपासून 50-60 हजार वर्षांपूर्वी या ठिकाणी मानवाची हळूहळू संस्कृती उभी राहायला सुरुवात झाली. पण ती उभी राहण्यासाठी मात्र 50,000 वर्ष उलटली. आणि मग आपल्याला दिसून येते ती म्हणजेच हडप्पा संस्कृती. आता हडप्पा म्हणजे काय, नेमकं झालं काय ते बघा. हे पहा, हा आहे नकाशा. आधी मुख्य गोष्ट मुळात त्याचा शोध कसा लागला ते समजून घ्या. बघा, हा आपला भारत देश आणि हा पाकिस्तान देश. पाकिस्तान काही जुन्या काळात नव्हता, आपल्या भारतामधून तो वेगळा झाला. त्यामुळे तो जुना भारत होता, प्राचीन भारत होता, तो म्हणजे हा सगळाच्या सगळा भाग भारताचाच होता. आपल्याला माहिती आहे सर्वांना. हे पहिल्या धड्यामध्ये पण आपण पाहिलेलं आहे सगळं प्राचीन भारताच्या काळात. बघा, इथे लिहिलेला आहे हडप्पा. झालं काय, इंग्रजांच्या काळामध्ये या ठिकाणी फिरत असताना काही इंग्रजांना काही पडके वाडे, इमारती असं काही दिसलं. मग त्यांना असं वाटलं की भारतामध्ये खूप मोठा राजा येऊन गेला होता, ग्रीक राजा सिकंदर, ज्याने हल्ला केला होता. असा हल्ला केला आणि तो इथून माघारी गेला. ते म्हणतात ना, जो जीता वही सिकंदर किंवा मुकद्दर का सिकंदर.
सिकंदर, जग जिंकायला निघालेला सिकंदर. सिकंदरचं खूप मोठं नाव आहे बरं का जगामध्ये. जग जिंकायला निघालेला महान असा पहिला सेनानी. पण तो हरला मात्र आपल्या भारतामध्ये येऊन. तर हा जो सिकंदर आहे त्याच्या काळामध्ये तयार झालेली शहरं असावीत असा सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजांचा अंदाज होता. जेव्हा इंग्रज पहिल्यांदा या भागामध्ये फिरले त्या काळामध्ये. दुसरी गोष्ट, इंग्रज असं म्हणायचे की तुमचा भारत देश काय आहे, भारत देश म्हणजे फार दरिद्री देश, गरीब देश आहे. तुमच्या देशामध्ये साप पकडणारे, विंचू पकडणारे, काहीतरी अंधश्रद्धा पाळणारे, काहीतरी हे करणारे, मुलगा राजाला ठार मुलगा पप्पांना गादीवरून बाजूला करणार, ठार मारणार, गादीवर बसणार, एखादा वजीर राजाला ठार मारणार, बाजूला करणार, गादीवर बसणार, असा सगळा तुमचा देश. इथं काय संस्कृती आहे? आम्हाला ईश्वराने पाठवलंय तुम्हाला माणसात आणण्यासाठी, तुमच्यावर राज्य करण्यासाठी, असं इंग्रज सांगायचे. हे काय बघा, हे आपल्याला मेंटली आपल्याला आपला मेंदू ते तयार करत होते गुलामीसाठी. आणि त्यातच एक गोष्ट काय घडली, तो जो इंग्रज आपण पाहिला थोड्या वेळापूर्वी, हे बघा कुठे गेला, हा, तर जॉन मार्शल बघा, हा जो इंग्रज आहे ना, ह्या इंग्रजाने थोडं तिथं उत्खनन केलं, संशोधन केलं, आणि याचा खूप मोठा परिणाम भारतावर पण झाला बरं का. याने जेव्हा संशोधन केलंय तेव्हा त्याला असं जाणवलं की जी संस्कृती आपण पाहत आहे ती हडप्पा म्हणजे या गावाच्या बाजूला असणारी जे ठिकाणं आपण पाहत आहे ती ठिकाण सिकंदराच्या काळातली नाहीयेत. सिकंदर आत्ता येऊन गेला 2-2.5 हजार वर्षांपूर्वी. ही ठिकाणं 5,000 वर्षांपूर्वीची आहेत. कसं काय? इतिहासाची साधने, भौतिक साधने, कुठल्या गोष्टींचा कसा अभ्यास केला, तो का शिकलो आपण. बघा भौतिक साधने शिकल्याचा किती परिणाम आहे ते. मागच्या वर्षी शिकलायत बघा तुम्ही, कर्ब 14 विश्लेषण. एखाद्या वस्तूमध्ये कर्ब 14चं प्रमाण किती आहे, तो किती प्रमाणात नष्ट झालेला आहे याचा अभ्यास करून ते वस्तू किती हजार वर्षांपूर्वीची आहे त्याचा अंदाज बांधता येतो ना. पण सिकंदर जर का 2,500 वर्षांपूर्वी आला असेल तर 5,000 वर्षांपूर्वीच जे काही आपल्याला सापडतं हे कुठलं गाव आहे, ही कुठली संस्कृती आहे, हा विचार सुरू झाला. आणि लक्षात घ्या ते सगळं घडलं कधी, 1921 साली. आज 2023 साल चालू आहे, म्हणजे आजपासून 102 वर्षांपूर्वी ही घटना घडलेली आहे. म्हणजे 1921 म्हणजे लक्षात घ्या ज्याच्या आधी 1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन झालेलं होतं. म्हणजेच लोकमान्य टिळकांना हे माहीतच नव्हतं की हडप्पा नावाचा काहीतरी विषय आहे. लक्षात घ्या मी काय सांगतो ते, कारण त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या निधनाच्या नंतर एका वर्षाने सर जॉन मार्शल यांनी या ठिकाणी संशोधन सुरू केलं. सर याचं काय महत्व आहे? याचं महत्व एका वाक्यात सांगू तुम्हाला. हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्याच्या नंतर जे इंग्रज सांगत होते ना आपल्याला, आम्ही आलोय तुम्हाला शिकवायला राज्य कसं चालवायचं ते, त्यांना आपण उत्तर दिलं, बाळांनो तुम्ही आलाय 200 वर्षांपूर्वी, तुमच्याकडे 400 वर्षांपूर्वी जंगलामध्ये आदिवासी म्हणून अंगावरती केळीची पानं लावून फिरत होता तुम्ही. आम्ही 5,000 वर्षांपूर्वी आमच्याकडे संस्कृती होती, हडप्पा संस्कृती, अख्खं शहर वसलेलं होतं. हा इम्पॅक्ट पडला, हा फरक पडला. इंग्रजांना सडेतोड जे उत्तर आपण देऊ शकलो, तुम्ही काय शिकवणार आम्हाला राज्य काय आहे ते, आमच्याकडं होतं.
5,000 वर्षांपूर्वी ते तुमच्यासारख्या लोकांनी येऊन नष्ट केलेलं आहे. कळलं हडप्पाचं महत्व? आणि मग 1921च्या नंतर बघा, मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात सत्याग्रह दिसतात. कनिंग्या मरेंगे त्याच्यानंतरच, असहकार आंदोलन महात्मा गांधींचं त्याच्यानंतरच, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद त्याच्यानंतरचेच, पंडित जवाहरलाल नेहरू त्याच्यानंतरचेच, नागगोरे, एस एम जोशी त्याच्यानंतरचेच. येते लक्षात? क्रांतीवीर, समाजवादी, सत्याग्रही सगळ्या गोष्टींना धार चढली. स्वातंत्र्याचा लढा जास्त बळकट झाला. याचं कारण आपल्याला प्रचंड मोठा अभिमान. अरे तुम्ही 500 वर्षांपूर्वी सुद्धा तुम्ही अंगावरती कपडे नव्हते तुम्हाला घालायला, आमच्याकडून पाठवले जात होते भारतामधून, तेव्हा तुम्हाला कपडे घालायला मिळत होते. 5,000 वर्षांपूर्वी आमच्याकडे संस्कृती होती, हडप्पा संस्कृती. हे महत्व आहे इतिहासाचं, इतिहासाच्या अभ्यासाचं. स्वातंत्र्य लढा जो जागृत झाला, ज्वलंत झाला, त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण हडप्पा संस्कृतीचा शोध हे आहे. हे कुठे झालं? पंजाब मध्ये रावी नदीच्या काठावर. सर पंजाब तर भारतात आहे, हडप्पा पाकिस्तान मध्ये. बघा, पंजाब भारतात जसा आहे तसाच पंजाब पाकिस्तान मध्ये पण आहे. पंजाबचा काही भाग भारतात आहे आणि काही भाग पाकिस्तान मध्ये आहे. भारताची ज्यावेळी फाळणी झाली, 2 तुकडे करण्यात आले, त्यावेळी पंजाबच्या मधून रेषा गेलेली आहे. त्यामुळे काही भाग पाकिस्तान मध्ये गेला, पाकिस्तानचा पंजाब, आणि काही भाग भारतात राहिला, भारताचा पंजाब. तर पाकिस्तानच्या पंजाब मध्ये असणारी ही रावी नदी, वीर भगतसिंग जे आहेत ना, त्यांचा जन्म या रावी नदीच्या काठावर पाकिस्तानमध्ये, सध्या पाकिस्तानमध्ये जे गावं आहेत तिथं रावी नदीच्या काठावर झालेला आहे. ते पंजाबचे होते. येते लक्षात? तुम्ही पिक्चर वगैरे पाहिला असाल, लेजंड ऑफ भगतसिंग, असं ते शीख होते ना, ते असे पगडी वगैरे घालून सुरुवातीला. नंतर मग ती पगडी काढून टाकली त्यांनी, वेशांतर करायचं होतं त्यावेळी, आणि फक्त ती अशी मिशी ठेवली, आणि ती अशी एक तिरकी अशी वळणारी ती हॅट ती घातली त्यांनी. पण ते वेशांतर करताना केलेले. त्याच्या आधी ते पूर्ण जे आहे ते सगळं त्यांचा शीख असणारा जो वेश होता तो होता. तेव्हा अशा प्रकारचा तो विषय आहे. हे सगळं या रावी नदीच्या काठावर. सध्याच भगतसिंहांचं गाव जे आहे ते पाकिस्तानमध्ये, आणि तिथल्या लोकांनी सुद्धा ते जपून ठेवले बरं का. सर्वसामान्य जनतेला फारशी माहिती असेल नसेल, पण तिथला जो मालक आहे त्यांनी अजिबात इथल्या एकाही वस्तूला हात लावला नाही की लावू दिला नाहीये. कारण भगतसिंहांविषयी त्यांना, त्या लोकांना, म्हणजे तिथल्या त्या किमान तिथे ज्या मालकाची ती ठिकाण आहे त्या मालकाला तरी किमान नक्कीच आदर आहे, हे आपल्याला दिसून येतं. तर हे जे आहे हे उत्खनन पहिल्यांदा सुरू झालं 1921 साली रावी नदीच्या काठावर. आणि ते उत्खनन म्हणजेच ते खोदकाम जे सुरू झालं, ते खोदकाम ज्या ठिकाणी सुरू झालं त्याच्या शेजारचं जे गाव होतं, त्या गावाचं नाव होतं हडप्पा. म्हणजे गाव कधीच, हे गाव 5,000 वर्षापूर्वीच नाही सांगत आहे, हे गाव 1921 सालचं. म्हणजे जर मी तो सर जॉन मार्शल आहे आणि मी इथे जर खोदकाम सुरू केलेलं आहे, तर हे ठिकाण कोणतं आहे कसं सांगणार मी? 5,000 वर्षांपूर्वीचं माझ्याकडे काहीच नाहीये. मग माझ्या बाजूला गाव कोणतं आहे? समजा मला कुणाला तरी सांगायचंय, हॅलो अरे या ठिकाणी ये, कुठे सांगू मी? हा, ते हडप्पा गाव आहे ना त्याच्या जवळ ये. क्लिअर? म्हणून ते नाव हडप्पा संस्कृती असं पडलं. मजा आहे इतिहास म्हणजे. हा, आणि माझ्याकडून शिकायचे म्हणजे तर मजाच मजा. नेक्स्ट.
याच संस्कृतीला सिंधू संस्कृती असंही म्हणतात. का? आता साधी गोष्ट आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, इजिप्तच्या नाईल नदीच्या काठावर रोमन संस्कृती उभी राहिली. टायग्रिस आणि युफ्राटिस नद्यांच्या काठावरती मेसोपोटेमिया संस्कृती उभी राहिली. चीनच्या होयांगहो या नदीच्या काठावरती चीनची संस्कृती उभी राहिली. त्याचप्रमाणे भारतातील रावी नदीच्या काठावर हडप्पा हे गाव आहे, पण रावी नदी काही फार मोठी नदी नाहीये. इथून सुरू होते, इथे संपते. मुळात हे सगळं सिंधू नदीचं खोरं आहे. आणि या सिंधू नदीची ही रावी एक उपनदी आहे, जी इथून येते. बघा, चिनाब आणि झेलम नद्या एकत्र येतात, त्यांना रावी नदी जाऊन मिळते, परत त्याला सतलज नदी येऊन मिळते, सगळ्या सिंधूला जाऊन मिळतात. सिंधू नदी इकडून निघते तिबेट मधून, सध्याचा चीन, तिथून निघते काश्मीरमध्ये येते, भारतामध्ये येते. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानी जो बळजबरीने जबरदस्ती करून आपल्याकडून भाग जिंकलेला आहे, तो जिंकलेला म्हणजे गिलंकृत केलेला आहे. जिंकणं काही त्याला शक्य झालं नाही कधी त्यांना. तर त्या भागामधून ती नदी वाहत जाते. ऍक्च्युअल भारताच्या नकाशात पाहिलं झालं तर तिथून बाहेर पडते, पाकिस्तानमध्ये जाते आणि तशीच पुढे जाऊन ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर ही सगळी जी सिंधू नदी आहे, त्यावरून नाव पडलेलं आहे सिंधू संस्कृती. आणि तुम्हाला गंमत सांगू, आपल्या भारत देशाचं नाव सुद्धा यावरूनच तयार झालंय बर का. म्हणजे आपण जी दोन नावं वापरतो भारताची, एक आहे म्हणजे संविधानानुसार दोन नावं आहेत, एक आहे भारत आणि दुसरं आहे इंडिया. तर त्यातला भारत हा शब्द जो आहे तो ऋग्वेदाशी संबंधित आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगेल. पण इंडिया आणि दुसरा शब्द आहे तो म्हणजे हिंदू. हे दोनही जे शब्द आहेत ना, हे दोनही शब्द या नदीच्या नावावरून तयार झाले. मला सांगतोच, मी दाखवतो कसं. एक मिनिट. मुळात नियोजनात नव्हता विषय, पण ती गोष्ट मांडली गेली पाहिजे, कळाली पाहिजे, सांगितली पाहिजे ना. आणि मी नाही सांगणार, मग कोण सांगणार? ते थोडीच पुस्तकात आहे. आपल्या देशाचं नाव कसं पडलं हे थोडीच तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे. योगेश पाटील सरांसाठी त्यांनी रिकामं ठेवलेलं आहे, हे मी सांगतो तुम्हाला. जस्ट अ मिनिट. पेंट 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 पेंट. ओके, येस. हा बघा बाळांनो, हा तुम्ही म्हणा सर आज फक्त प्रस्तावना होतीये का? होऊ द्या. हडप्पाचं महत्व तर कळालं. साधी गोष्ट नाही हडप्पा म्हणजे. हडप्पा म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा जो काही उद्रेक आहे त्याला चालना देणारा शोध आहे हडप्पाचा. ही काही सामान्य गोष्ट नाहीये. बघा तुम्हाला काय सांगतोय आता, बघा नाव बघा आपल्या देशाचं कसं पडलंय ते. जी नदी मी तुम्हाला आता दाखवली त्या नदीचं नाव सिंधू नदी, बरोबर. आता बघा मी गंमत काय सांगतोय, बघा इकडे बघा. जेव्हा आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी हा नकाशा पाहिला, हा तेव्हा इथे पहा, इंडिया, पाकिस्तान. पाकिस्तान म्हणजे जुना इंडियाच ना, भारतच. म्हणजेच भारत देश इथपर्यंत होता. क्लिअर. आणि याच्या पुढचा हा देश कोणता आहे रे? इराण. बरोबर. वर अफगाणिस्तान दिसतोय तुम्हाला, इथे इथे तुम्हाला काय दिसतोय? इराण दिसतोय ना. आता लक्षात घ्या, इराणी लोक जे आहेत ते लोक ज्यावेळी भारताकडे पाहतात त्यावेळी इथं सगळं वाळवंट, अफगाणिस्तानचं वाळवंट, सध्याचा पाकिस्तान आहे तिथं मोठा भाग वाळवंट, इराणचं वाळवंट. मग या ठिकाणी जर पाहायचं झालं तर सगळ्यात पहिली सगळ्यात मोठी नदी कोणती? सिंधू. बघा, सगळ्यात मोठी नदी सिंधू नदी. मग झालं काय, या नदीच्या पलीकडचं स्थान सिंधुस्थान.
ठीक आहे. आणि सिंधुस्थान, आता सिंधुस्थान थला बघा जरा जोर द्यावा लागतो बोलताना, आहे की नाही? सिंधुस्थान. आपण काय करतो, आपण आळशी माणसं, माणूस मुळातच आळशी, हो. तर आपण वेगवेगळे शोध लावतो ना आपला त्रास कमी होण्यासाठी. तर मग आपण काय केलं, आपण असं केलं, सिंधुस्थान हा जो शब्द आहे त्याच्या ऐवजी त्या ठिकाणच्या इराणच्या माणसांनी हा शब्द केला सिंधुस्तान. स्थानपेक्षा स्थान बघा बोलायला जरा सोपं आहे. स्थान, स्थान तसं जोर लागतो ना, स्थान जोर लागतो थोडा. सिंधुस्थान, स्थान जरा सोपा वाटतो, त्यामुळे ते हळूहळू बोलता बोलता सिंधुस्थान असा शब्द झाला. याला म्हणतात अपभ्रंश होणे. बोलता बोलता काही शतकांनी काही वर्षांनी शब्दामध्ये बदल होत जातो. हा असा. आणि आता बघा, हा जो स आहे ना, हा स, आता मी तुम्हाला कुठला देश दाखवला, इराण दाखवला. त्या ठिकाणी अरबी भाषा आहे आणि तिथे त्यांच्याकडे स हा शब्द त्यांच्या भाषेमध्ये नाही. तर असं कसं काय होईल? होतं ना असं. एक उदाहरण सांगू तुम्हाला, बघा. बाळ हा शब्द मराठीमध्ये आहे, बरोबर? याच हिंदीमध्ये ट्रान्सलेट करा बरं. बाल. कारण ल हा शब्द हिंदीमध्ये नाही. टिळक, बाळ टिळक, बाळ गंगाधर टिळक ना, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, त्यांच्या नावाचं तुम्हाला उदाहरण देतो मी. ट हा शब्द ते काय वापरतात हिंदीमध्ये? तिलक. कारण त्यांच्याकडे ट हा शब्द हिंदीमध्ये नाही. मग जर का मराठी टू हिंदी जर का असा बदल होत असेल, तर इराण मधल्या भाषेमध्ये स नसायला काय प्रॉब्लेम आहे? नाही तर नाही. तर ते काय म्हणतात, किंवा तुम्हाला अजून गंमत सांगतो, बंगाली भाषेमध्ये बघा, बघा म्हणजे हा, आपल्याकडे आपण जो व हा शब्द वापरतो, व, तो शब्दच बंगाली भाषेत नाही. बंगाली भाषेतली लोक ब म्हणतात, ब. ठीक आहे. म्हणजे इथे समजा शब्द असेल विद्या, एखाद्या मुलीचं नाव असेल विद्या, तर तिथे नाव काय होतं बंगाली भाषेमध्ये? विद्या. आलं लक्षात? त्यामुळे असा भाषांमध्ये शब्दांच्या बाबतीत फरक पडत जातो. अगदी त्याच पद्धतीने स हा शब्द नसल्यामुळे या ठिकाणी या लोकांनी एक वेगळा शब्द स च्या ऐवजी जसा इथे व च्या ऐवजी ब वापरला, ळ च्या ऐवजी ल वापरला, त च्या ऐवजी त वापरला, तसा इथे स च्या ऐवजी इथे वापरला जातो हो. आणि हा झाला हिंदुस्तान. ध परत द झाला बर का, हिंदुस्तान. हिंदुस्तान हा शब्द याची निर्मिती जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती नदीच्या नावावरून आलेली आहे. आणि या सिंधुस्थान म्हणजे सिंधू नदीच्या पलीकडच्या सिंधुस्थान मधील, म्हणजे थोडक्यात त्यांच्या दृष्टीने सिंधू नदी म्हणतात का, ते म्हणतात हिंदू नदी. हिंदू नदीच्या पलीकडील स्थान हिंदुस्थान, याच्यामध्ये राहणारा प्रत्येक माणूस म्हणजे हिंदू. मी तुम्हाला ऐतिहासिक पद्धतीने सांगतोय, इथे धर्माचा विषय येत नाही. हा विषय भूगोलाशी संबंधित आहे. भूगोलातील एक नदी सिंधू नदी त्याच्याशी संबंधित तो विषय आहे. क्लिअर? हा. आता बघा दुसरी गोष्ट, त्यामुळे हे एक नाव कसं पडलं ते. आणि हा आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, हे नाव फार जुनं नाहीये बरं का. आजपासून साधारणपणे 800 वर्षांपूर्वी एक इतिहासकार होता दिल्लीचा बादशाह मोहम्मद तुगलक, त्याच्या दरबारामध्ये, त्या दरबारात
त्याने एका आपल्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा हा शब्द वापरलेला आहे. आता तो इयत्ता 7वीचा भाग आहे, तेव्हा मी ते डिटेल सांगेल त्या 7वीच्या भागामध्ये. म्हणजे तुम्ही जेव्हा 7वीला जाल त्यावेळेस तुम्हाला ते कळेलच परत. ठीक आहे. हा दुसरा शब्द, त्यामुळे हिंदुस्थान शब्द कळायला कसा आलाय तो. दुसरा जो शब्द आहे तो पहा, तो आहे इंडिया. आता इंडियाची गंमत कशी आहे, सेम इराण सारखं बघा. ज्या पद्धतीने या इराणी लोकांना हिंदुस्थानचा स आहे तो वापरता येत नव्हता. अरे मी दिसतोय ना, हा आहे ना स्क्रीनवर, ओके. हा वापरता येत नव्हता. त्याच पद्धतीने युरोपीय लोकांना पण तिथं प्रॉब्लेम यायला लागला. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी इथली जी नदी आहे सिंधू नदी, तिचं नाव त्यांनी केलं सिंडस. सिंडसच्या पलीकडचा भाग, सगळी जमीन म्हणजेच सिंडिया, असं साधारणपणे काहीतरी झालं असावं. आणि मग तो जो एस आहे तो त्यांना तेवढा वापरायला काही अडचण आहे, म्हणजे बोलता बोलता त्या भाषेमध्ये बदल होत जातो. त्यातून तयार झाला INDIA, इंडिया. येते लक्षात. साधारणपणे अशा रीतीने आपल्या देशाची दोन्ही नावं तयार झाली आहेत. पण यातील जसं मी तुम्हाला हिंदुस्थान नाव सांगितलं, हे काही आपल्या संविधानामध्ये लिखित स्वरूपात नाही, पण आपल्या देशाची ओळख म्हणून लोकांमध्ये असं साधारणपणे ते मानलं जातं. अजून एक नाव आहे, आता नावाचा विषय निघाला म्हणून तो विषय सांगतो मला मी. भारताच्या संविधान निर्मितीच्या वेळी जम्बूद्वीप हे नाव सुद्धा आपल्या देशाला द्यावं की काय, अशा प्रकारची एक चर्चा होती. जम्बूद्वीप. पण हा दक्षिण भारताशी संबंधित जास्त भाग होता. हा जो भाग आहे हा संपूर्ण भारत देशाशी मिळता जुळता येत नव्हता, त्यामुळे हे नाव कॅन्सल करण्यात आलं. नुकताच धर्माच्या आधारावरती आपल्या देशाचे तुकडे पडलेले असल्यामुळे परत धर्मावर आधारित नाव देशाला देता कामा नये, ती एक भीती होती ना. धर्माच्या आधारावर जर का देशाचे तुकडे पडतायत, तर धर्माच्या नावावर जर का नाव दिलं तर पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम यायला नको. त्यामुळे हिंदुस्थान हे नाव सुद्धा बाजूला ठेवण्यात आलं. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तो मुद्दा मांडलेला होता की एक आपण इंडिया हे नाव ठेवूयात, की ज्या नावाने संपूर्ण जग आपल्याला ओळखतं, ते नाव ठेवूयात. आणि दुसरं जे नाव ठेवलेलं आहे आपल्या भारत देशाचं, ते नाव आहे, त्याकडे आपण वळूयात. ते नाव म्हणजेच भारत. आपल्या संविधानाची सुरुवातच अशी होते, इंडिया दॅट इज भारत. आता हे नाव कसं आलं हे मी सांगणार आहे, पण आज नाही. हे मी तुम्हाला पुढच्या धड्यामध्ये, वैदिक संस्कृतीच्या धड्यामध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे. पण दोन नावं कशी झाली हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. आता वळूयात आपण आपल्या पीपीटी कडे. सर धडा सुरू पण नाही, अर्धा तास होऊन गेला. मी तुम्हाला लक्षात घ्या, याच्यासाठीच ऍप आहे. याचे गमती जमती आहेत ना इतिहासातल्या, या गमती जमती शाळेतल्या त्या 5-6 तासांमध्ये, 6-7 तासांमध्ये आठवड्यात तेवढेच तास मिळतात शिक्षकांना, त्यात नाही मांडता येत. शिक्षकांना वर्गावर पोहोचायला 5 मिनिट लागतात, पुढच्या 25 मिनिटात एवढं सगळं कधी सांगणार. म्हणून हे ऍप आहे. आणि हे जे सर जॉन मार्शल आहेत, त्यांनी जो काही शोध लावलेला आहे हडप्पाचा, ठीक आहे बघा. यस, कुठून होतो आपण, सिंधू संस्कृतीपासून आपण पुढे आलो होतो. हा, सिंधू संस्कृती, इथून आपण पेंटकडे गेलो होतो. हे नाव कसं आलं तिथून. ठीक आहे, तिथं आता क्लिअर झालं. डन. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर
सिंधूच्याच खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. हे पहा, इथून खाली इथपर्यंत 650 किलोमीटर अंतरावरती इथे आहे मोहेंजोदडो हे ठिकाण आहे. हे 21 साली, हे लगेच 22-23 साली. हा, एकदा पहिला शोध लागला की धडाधड शोध लागायला सुरुवात होतात. का? विश्वास बसतो ना होईल म्हणून. आधी माणसाचा विश्वासच नसतो. म्हणजे आधी हजारो वर्ष माहितच नव्हतं हडप्पा आहे. आणि त्यानंतर पुढच्या 20-30 वर्षांमध्ये धडाधड अख्खीच्या अख्खी संस्कृती उभी राहिली. कुठं कुठं होती ते हे बघा, एवढे सगळे शोध लावलेले आपण. एवढी सगळी ठिकाणं सापडली, जेवढी सगळी ठिकाण तुम्हाला काळ्या अक्षरात दिसत आहेत ना, ही सगळीच्या सगळी ठिकाणं हे, आणि जे डॉट आणि हे काळा अक्षर बाजूला, ही सगळी हडप्पाकालीन गाव आहेत. हे पुढच्या 20-30 वर्षात लगेच शोध लावले आपण. सुरुवातीला विश्वासच नव्हता. जोपर्यंत सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये पहिल्यांदा द्विशतक मारत नाही, 200 करत नाही, तो त्याच्या आधीच्या 100-150 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये कुणीच 200 केले नाहीत. कारण विश्वासच नव्हता आपण 200 करू शकतो. ज्या अर्थी सचिनने केलं त्या अर्थी बाकी सगळे तुटून पडले आणि नंतर लाईनच्या लाईन सुरू झाली द्विशतकांची. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे कुठलीही गोष्ट माणसाला अशक्य नाहीये, कुठली गोष्ट आपण शक्य करून देऊ शकतो. हडप्पा नंतर मोहेंजोदडोचा शोध लागला आणि धडाधड नंतर पुढचे शोध लागायला सुरुवात झाली. आणि पुढचा जो भाग आहे तो आपण आता पाहूयात. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथील उत्खननात तिथे जे काही खोदकाम झालं, त्याच्यातून ज्या काही वस्तू निघाल्या, त्या उत्खननामध्ये वस्तू आणि वास्तू जे काही सापडल्या, वस्तू सापडल्या, वास्तू म्हणजे तिथली अख्खीच्या अख्खी गावं शहरं ती सापडली. त्याचे जे अवशेष म्हणजे अर्थात ते सगळं संपलेलं होतं ना, शिल्लक राहिलेला जो भाग आहे तो सापडला. त्यामध्ये कमालीचे साम्य होते, म्हणजे समानता होती हडप्पा आणि मोहेंजोदडो मध्ये. आणि हे जे साम्य होते हे आता असं कुठे कुठे झालं उत्खनन, तर त्यांनी काही ठिकाणं दिली आहेत. धोलावीरा, हे बघा इथं दिसतंय धोलावीरा, गुजरातमध्ये धोलावीरा. त्यानंतर लोथल, हे पहा लोथल इथे. लोथल बघा समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, जवळ आहे, म्हणजे इथून व्यापार होत असला पाहिजे, अंदाज बांधायला सोपं. कालीबंगन, कालीबंगन हे पहा इथे आलं वरती. दिल्लीच्या इथून बघा इथे तुम्हाला जवळ दिसतंय, दिल्लीच्या जवळपास इकडे कालीबंगन. त्यानंतर दायमाबाद, दायमाबाद पहा इथे आलं. अरे गोदावरी नदी महाराष्ट्रात आलो की आपण. हे बघा नर्मदा आणि तापी इथून खाली महाराष्ट्र. म्हणजे नाशिकच्या परिसरात कुठेतरी दिसतंय का नाशिक? इकडे सह्याद्री पर्वत, इकडे नाशिकचा भाग, आणि या ठिकाणी नाशिक ठाण्याच्या मध्ये कुठेतरी आसपास असेल का? हे यासाठी नकाशा पाहायचा असतो. अजून नाव बघा. उत्तरेला सगळ्यात वर इथे तुम्हाला मंडा दिसतंय, पश्चिमेला सगळ्यात बाजूला सुतका जेंदोर, पूर्वेला सगळ्यात कडेला असणारा आलमगीरपूर, आणि दक्षिणेला दायमाबाद. मध्ये लोथल, रंगपूर, रोजरी, कुंतासी, सुरकोटडा, धोलावीरा, देसलपूर, अल्लादिनो, बालाकोटा, सोतका, काय सोतका कोह, मोहिंजोदडो, चहुंदडो, कोटदिजी, कालीबंगल, राठीगडी, बनावली, हडप्पा, रुपड, हुलास, एवढी सगळे आहेत. तर एवढं सगळं जे काही संशोधन माणसाने केलेलं आहे गेल्या 102 वर्षांमध्ये, त्याच्यावर आधारित आपला हा धडा आहे. या धड्याकडे आपण वळणार आहे आपल्या पुढच्या तासाला. मला वाटतं साधारणपणे 40 मिनिट जवळपास होत आली असावी. तो इथे आपण या धड्याचा जो भाग आहे, आजचा जो भाग आहे शिकायचा, तो आपण थांबूयात. जर काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर विचारायला हरकत नाही. मी चॅट बॉक्स इथे ऑन करतो. येस, गुड इव्हिनिंग. ओके, गुड इव्हिनिंग अन्विता. आवडलं का लेक्चर? लक्षात घ्या, इतिहास म्हणजे पुस्तकात असणारी 4 पानं म्हणजे इतिहास नाही. त्या 4 पानांच्या मागे दडली जी स्टोरी आहे, जी कथा आहे, जी इंटरेस्टिंग आहे, जे मी तुम्हाला सांगणार आहे, तो इतिहास आहे. ती 4 पानं परीक्षेसाठी करायची, किरकोळ विषय येतो. पुस्तक इथं राहणार, तुमचं नॉलेज इथं राहणार. परीक्षेत तर आउट ऑफला तुम्ही पोहोचलेच पाहिजेत. येस, अर्णव शहाणे, हो बरोबर, ठीक आहे. अच्छा, आवडलं का त्याला उत्तर दिलं ते? हो, ठीक आहे. चलो मग
काही अडचण असेल, शंका असेल तर विचारून घ्या. साधारणपणे अर्धा मिनिट आपण वाट पाहूयात, म्हणजे 40 मिनिट झाले की थांबूयात. काही शंका नाही आली तर मी थांबेल मग तेव्हा. आणि हो, उद्या येस, शुभदा जाधव आवडलं. ठीक आहे, थँक्यू. उद्या मात्र आपलं लेक्चर होणार नाहीये. उद्या 6 तारीख आहे आणि 6 जून. उद्या लेक्चर का होणार नाही ते सांगतोय मी तुम्हाला. उद्या काय हे जे वर्ष आहे, हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं 350वं राज्याभिषेकाचं वर्ष आहे. म्हणजे 849 वर्ष सुरू होऊन 350वं वर्ष चालू झालेलं आहे. त्यामुळे आपण 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला होता. त्या निमित्ताने आपण 6 जून 2023 रोजी आपण घोषणा केली, शिवदुर्ग सांगतील शिवकथा, अशा पद्धतीचा आपण एक सिरीज या ठिकाणी सुरू करतोय. तर त्यातील तिसरं पुष्प म्हणजे 6 जुलैला आपण घेतलेलं होतं, मी देवगिरी बोलतोय. 6 ऑगस्टला झालं, मी सह्याद्री बोलतोय. आणि उद्या मी राजगड बोलतोय. हे सत्र हे जबरदस्त अशा पद्धतीची शिवरायांच्या जीवनाची स्टोरी तुमच्यासाठी होणार आहे. पण ती लाईव्ह होईल ती 7वी साठी. लाईव्ह होईल 7वी साठी आणि नंतर त्याची लिंक मी याला अपलोड वगैरे करून, युट्यूबला वगैरे अपलोड करून, किंवा आपल्या ऍपमध्ये सुद्धा वरती जिथे ते 3 रेषा आहेत त्याला तुम्ही क्लिक केलं की खाली तुम्हाला फ्री मटेरियल असं काहीतरी एक भाग दिसून येतो. फ्री मटेरियल किंवा फ्री स्टडी काहीतरी असा आहे भाग. तो त्याच्यामध्ये पण आपण ती लिंक ठेवणार आहे. तुम्ही तिथं ते पाहू शकता. चलो, चला, शंका काही नाही असं दिसून येत आहे. चलो, येस, गिरिजा पण आलेली आहे. ओके, चालेल. चलो, थँक्यू, बाय बाय. अरे सांगा ना मित्रमैत्रिणींना, सांगा यायला. म्हणावं, कारण कुठं होतात म्हणायचं तुम्ही, काय शिकता तुम्ही, इतिहास इतिहास इथं शिकवतात. कळलं का? ती 4 पानं म्हणजे इतिहास नाहीये. ठीक आहे, चालेल. चलो, बाय बाय.